नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत आताच झालेल्या पोलीस भरतीच्या पेपर मधील सर्व सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल, ते पण अतिशय शॉर्ट अशा ट्रिकने। हा व्हिडिओ तुम्हाला आगामी येणाऱ्या पोलीस भरतीच्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असेल। या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचा टाइमपास नसेल, फक्त प्युअर कन्सेप्टने आपण सर्व सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। बघूया पहिला प्रश्न। पहिल्या प्रश्नात आपल्याला काय काढायचंय, आपल्याला x ची किंमत काढायची, बरोबर। मग कसं काढणार बघा, काय करावं लागेल आपल्याला। बघा हा 350 इकडे प्लस तिकडे जाताना काय होईल, मायनस, म्हणजेच काय 7x स्क्वेअर बरोबर 791 मधून 350 गेले, किती उरणार आहे, तर ते उरतील 441 बरोबर। आता बघा इथे काय आहे, इथे वर्ग आहे, तिकडे काय होईल वर्गमूळ बरोबर। म्हणजे 7x म्हणजे किती होतील आता सांगा बरं। 441 चं काय घ्यावं लागेल आपल्याला वर्गमूळ, ते किती येणार आहे 21। सगळ्यांना माहिती आहे 21 चा वर्ग 441। आता बघा आपल्याला x ची किंमत काढायची, 7 इकडे इकडे मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल, म्हणजेच काय होईल 21 भागिले 7, 3 असेल आपलं उत्तर। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जर तुमच्याकडे फक्त कॉमन सेन्स असेल तर हा सेकंदाचा प्रश्न आहे। बघा या प्रश्नात काय दिले आपल्याला, 1/3 अधिक 2/5 मायनस इक्वल टू 2/5 बरोबर। मग याला कसं सॉल्व्ह करणार, हा मायनस इकडे जाणार प्लस होईल, हा इकडे यायचं, असं सॉल्व्ह करणार का, अजिबात तसं करू नका। एक ऑब्झर्वेशन बघा, आता इथे काय उत्तर दिसतोय 2/5, इकडे पण 2/5 आहे, आणि इथे काय 1/3 बरोबर। म्हणजे हा 1/3 आणि हा 1 जर कॅन्सल झाला तर 2/5 बरोबर येईल, दोघे साईड इक्वल होतील, म्हणजे x ची किंमत काय पाहिजे तुम्हाला 1/3। सिंपल। केलं का काही कॅल्क्युलेशन, अजिबात नाही। कोणत्या ऑप्शन मध्ये, पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर। बघूया पुढचं एक्झाम्पल। बघा पुढचं एक्झाम्पल आपल्याला पॉइंटवर विचारलंय, मग कसं सॉल्व्ह करणार बघा। याची बेरीज करत बसायची का, अजिबात बेरीज करत बसू नका, इथे फक्त ऑब्झर्वेशन करा कोणत्या नंबरला पॉइंट नंतर जास्त नंबर आहे। बघा इथे काय पॉइंट नंतर 4 नंबर आहे बरोबर, एकच ठिकाणी 4 नंबर आहे बरोबर, आणि शेवटचा आकडा काय 9 बरोबर, म्हणजे उत्तराचा शेवटचा आकडा पण काय पाहिजे 9 बरोबर। इथे तर 2 हे येणार नाही बरोबर। बघा आता चौथ्या स्थानापर्यंत झाला, आता तिसऱ्या आकड्यावर यायचं। बघा तिसऱ्या आकड्यावर इथे 9 आहे आणि इथे 3 आहे बरोबर। 9 आणि 3 किती होणार आहे, 9 आणि 3 12, शेवटी 2 येतील आणि हातच्याला जाईल तुमचा 1 बरोबर। मग शेवटी 2 असेल, ते असेल माझं उत्तर। बघा इथे शेवटी 2 आहे का, हे येणार नाही बरोबर। नंतर आता हातच्याला 1 गेलेला आहे बरोबर। आता कोणत्या स्थानावर यायचं, आता दुसऱ्या स्थानावर बरोबर। दुसऱ्या स्थानावर येताना बघा इथे काय, इथे 3 आहे बरोबर, नंतर इथे काय 7 आहे आणि इथे काय तुमचा 9 आहे बरोबर। करा यांची बेरीज, काय असेल 3 7 आणि 9 बरोबर, आणि हातच्याला 1 म्हणजे किती येणार आहे बघा। हातच्याचा 1 इथे घेतला मी, 10 आणि 10 20 बरोबर, म्हणजे इथे काय येईल तुमचा 0 येईल बरोबर। मग 0 कोणत्या ऑप्शन मध्ये, तिसऱ्या स्थानावर इथेच आहे, इथे आहे का नाही, मग पर्याय क्रमांक ए असेल आपलं उत्तर। अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो। बघूया पुढचं एक्झाम्पल। पुढचा प्रश्न आपल्याला x ची किंमत काढायची बरोबर। त्यासाठी काय करायचं, इकडून वर्गमूळ काढत जायचं बरोबर। आता बघा वर्गमुळात 169, कोणाचा वर्ग आहे 13, म्हणजे याचं उत्तर येईल 13 बरोबर। मग 13 आणि 68 किती झाले तुमचे, ते झाले 81 बरोबर। परत त्याचं वर्गमूळ आहे बरोबर, 81 चं वर्गमूळ काय येणार आहे 9, म्हणजे 40 आणि 9 बरोबर। परत वर्गमूळ आहे म्हणजे किती, 40 आणि 9 49 बरोबर। 49 चं वर्गमूळ काय येतं 7 बरोबर, म्हणजे आता काय उरलंय x अधिक 7 वर्गमुळात, हे मोठं वर्गमूळ आणि इक्वल टू 11 बरोबर। मग आता वर्गमूळ कॅन्सल करण्यासाठी काय करा, तुम्ही दोघांकडे वर्ग करा बरोबर। वर्ग केल्यानंतर हा काय येईल 1 आणि 7 आणि 11चा वर्ग किती येणार आहे 121। 7 इकडे प्लस तिकडे त्यांना मायनस, मग x ची किंमत काय येणार आहे 121 मायनस 7 114 असेल आपलं उत्तर। पर्याय क्रमांक 3 असेल आपलं आन्सर। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। बघा पुढचा प्रश्न सिंपल आपल्याला बोर्ड मार्क्सवर विचारला गेलेला आहे बरोबर। मग काय सॉल्व्ह करणार, आधी पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल, म्हणजेच किती येणार आहे 5 आणि 3 8 बरोबर, गुणीला 8 बरोबर। नंतर काय करू भागाकार, म्हणजे 48 भागीला 6 किती येणार आहे 8 सक 48 बरोबर। नंतर मायनस, आता 4 चा वर्ग किती येतो 16, अगोदर गुणाकार होईल 64 मधून 16 गेले, किती उरणार आहे 64 मधून 16 गेल्यानंतर उरणार आहे तुमचे 48 बरोबर। पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर।
सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया सिम्प्लिफिकेशनचा पुढचा प्रश्न जरी कठीण दिसत असला तरी त्याचा आन्सर अगदी सोपा असतो. बघा आता इथे आपल्याला हा गुणाकार करत बसायचा नाही. बरोबर, काय करा, एकदाच या तिघांचा एलसीएम म्हणजे तिघांचा गुणाकार लिहून टाका. काय आहे, 174 गुणिला 356 आणि नंतर काय गुणिला 182 लिहिलं. बरोबर, आता बघा पहिली संख्या. बरोबर, इथे 174 आणि 356 कशाची कमतरता आहे, 182 ची. लिहून टाका 182. बरोबर, इथे गुणिला 1 केलं तर 182 येणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर, प्लस नंतर काय, आता इथे 356 आणि 182 कशाची कमतरता आहे, 174. लिहून टाका 174 मायनस. बरोबर, नंतर पुढे काय करायचं, आता बघा इथे कशाची कमतरता आहे, 356 आणि वरतर गुणिला 1 केलं तर 356 येणार आहे, म्हणजे मायनस 356. बरोबर, बघा या दोघांची बेरीज करू. आता किती येणार ही 356. बरोबर, आणि मायनस काय असेल 356 आणि खाली तर हा जसं तसं. पण बघा 356 म्हणून 356 गेल्यानंतर काय असेल, वर 0, खाली काही पण असलं तरी उत्तर काय येणार आहे, मग 0. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल हे मागच्या मुंबई पोलीसच्या एक्झाम मध्ये आलं होतं. आपल्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. आता पुन्हा एकदा याला सॉल्व्ह करू. बघा हे ते सॉल्व्ह करताना बघा हे काय दिसतंय तुम्हाला, बघा हा 100 मध्ये 5 मिळवलाय. बरोबर, गुणिला हा 100 मधून 5 वजा केलाय म्हणजेच 95 येतो. बरोबर, म्हणजे बघा एका ब्रॅकेट मध्ये प्लस आहे, दुसऱ्यामध्ये मायनस आहे. कोणाचा फॉर्म्युला होतो, बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय असतं, एका ब्रॅकेट मध्ये ऍडिशन आणि दुसऱ्यामध्ये काय असते, त्याची सबट्रॅक्शन. सिंपल तोच फॉर्म्युला आहे. म्हणजे इथे काय होईल, 100चा वर्ग मायनस 5चा वर्ग. 100चा वर्ग किती येणार आहे, तर तो येईल 10,000. बरोबर, त्याच्यामधून तुम्ही 25 वजा केले, काय येणार आहे तुमचं 9975 असेल तुमचं आन्सर. पर्याय क्रमांक ए असेल आपलं उत्तर. सिंपल, अगदी सेकंदाचा प्रश्न होता. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या प्रश्नात आपल्याला x ची किंमत विचारली. बरोबर, या दोन संख्येचा भागाकार आहे पण पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. बरोबर, पहिले त्याला आपण अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करू. कसं कन्वर्ट करणार, बघा या दोघांमध्ये काय होतो, गुणाकार. 36 गुणिला 5 किती होणार आहे, 180 आणि अधिक 4 करावा लागतील म्हणजे 184 भागीला 5. बरोबर, बरोबर. नंतर इथे काय भागीला, इथे ब्रॅकेट राहू देतो मी, नंतर सॉल्व्ह करू. नंतर 24 गुणिला 5 किती होणार आहे, तर ते होतील 120. बरोबर, 120 आणि 4 किती होणार आहे, 124 भागीला 5. बरोबर, आता काय करू, आपण याला कन्वर्ट करू, भागाकाराला गुणाकारामध्ये कन्वर्ट करू. कन्वर्ट करताना हा 184 भागीला 5 जसा तसा इथे गुणाकार. जसा गुणाकार लिहिला खालच्या नंबरची काय करायची, आदला बदल करायची. म्हणजेच काय इथे 5 आणि इथे येईल 124. बरोबर, मग मला सांगा आता याला कितीचा भाग जातोय, बघा याला भाग जातोय 5चा भाग गेला, हा कॅन्सल झाला. बरोबर, याला भाग जातोय बघा हा 184, हा 124, 4चा भाग जातोय दोघांना, देऊन टाकू. बघा याला 4ने भागितलं तर हा किती येणार आहे, तर तो येईल तुमचा 31. बरोबर, नंतर जर तुम्ही याला 4ने भागितलं, बघा 4 चोक 16. बरोबर, आजच्याला उरले 2, 2 आणि 24 म्हणजे 6 चोक 24. बरोबर, म्हणजेच काय आन्सर येईल तुमचं 41/31. पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या प्रश्नात आपल्याला x ची किंमत काढायची. बरोबर, काय दिलंय, वर्गमुळात 65चा वर्ग मायनस 16चा वर्ग. बरोबर, मग कसं काढणार, बघा यासाठी बघा तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. तो म्हणजे कोणता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याचा काय फॉर्म्युला, एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन, दुसऱ्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, ऍडिशन. बरोबर, म्हणजे हा तुमचा ए झाला आणि हा बी झाला. म्हणजे याला कसं लिहिता येईल, बघा वर्गमुळात काय लिहिता येईल, एका ब्रॅकेटमध्ये ऍडिशन म्हणजेच काय येईल 65 अधिक 16 आणि दुसऱ्यामध्ये काय येईल 65 मायनस 16. बरोबर, लिहिलं. नंतर पुढे काय येईल, इक्वल टू हा एक्स तर असणारच आहे. बरोबर, नंतर बघा आता काय होईल, वर्गमुळात काय होईल, 65 आणि 16 किती होणार आहे, तर ते होतील 81 गुणिला 65 मधून 16 गेले किती येणार आहे, 49. बरोबर, आता बघा 81चं वर्गमूळ काय येतं, तुमचं येतं 9. बरोबर, आणि 49चं वर्गमूळ काय येणार आहे 7. मग 9 गुणिला 7 किती असणार आहे, 63 असेल तुमचं उत्तर. पर्याय क्रमांक 3 असेल आपलं आन्सर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल फक्त 2 सेकंदाचं एक्झाम्पल होतं. x ची किंमत काढायची आहे. बघा काय दिलं होतं आपल्याला, या दोन संख्यांचा भागाकार. पण बघा ही संख्या
आणि ही संख्या सारखी दिसतंय, ही आणि ही कटून जाईल बरोबर. नंतर बघा काय दिसतोय आता 7 आणि 7, 7 गुणिला 7 किती झाले 49 बरोबर. मग पर्यायामध्ये मी 49 कुठे ते शोधेल बरोबर. इथे 49 हे एकच पर्याय आहे बरोबर. इथे 49 आहे का हे असणार नाही, इथे नाहीये, इथे नाहीये, 49 नाही, एकच ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक हे असेल आपलं उत्तर. हे पॉईंट सुद्धा ऍडजस्ट करणार नाही. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढचं एक्झाम्पल फक्त ऑब्झर्वेशनने सॉल्व्ह झालं असतं बरोबर. कसं सॉल्व्ह करणार बघा. आपल्याला 1100चा वर्ग आणि 888चा वर्ग करण्याची अजिबात गरज नाही. फक्त काय करा, शेवटच्या आकड्यांचा वर्ग करा. बघा इथे शेवट काय आहे 0, 0चा वर्ग केल्यानंतर शेवटी काय येणार आहे 0 बरोबर. मायनस आहे बरोबर. शेवटी काय इथे 8 बरोबर. 8चा वर्ग केल्यानंतर 64, शेवटचा आकडा काय येणार आहे तुमचा 4 बरोबर. इथे येईल 4 बरोबर. आता 0 मधून तर 4 जात नाही, मग आपण हातच्या घेतो म्हणजे हा 10 झाला. पण 10 मधून 4 गेल्यानंतर उरला आकडा काय आहे 6, म्हणजे शेवटचा आकडा काय असेल तुमचा 6 बरोबर. शेवटचा आकडा 6 पाहिजे. इथे 6 आहे का, इथे तर 4, इथे पण 4 आहे, हे येणार नाही. इथे पण काय 5, हे येणार नाही. मग पर्याय क्रमांक ए असेल आपलं उत्तर. काही केलं का आपण, सिंपल ऑब्झर्वेशन आपण हे सॉल्व्ह केलं. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल जरी दिसायला कठीण वाटत असलं तर अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू फक्त ऑब्झर्वेशनने. बघा काय दिलं आपल्याला, या दोन संख्यांच्या गुणाकार करून वजाबाकी दिले बरोबर. पण बघा हा 57 32 याच्यामध्ये पण आहे आणि याच्यामध्ये, याला बाहेर काढून टाकू, कॉमन काढू. 57 32 बरोबर. इथे कॉमन निघाल्यानंतर इथे काय येणार आहे 678 मायनस काय येणार आहे 578 बरोबर. हा बाहेर निघाला बरोबर. आता बघा 57 32 जसा तसा गुणाकार, ब्रॅकेट म्हणजे गुणाकार, या दोघांची वजाबाकी किती येणार आहे तर 678 मधून 578 गेल्यानंतर किती येणार आहे 100 बरोबर. म्हणजेच काय आन्सर येईल तुमचं 57 32 आणि त्याच्यावर 2 0. कोणत्या ऑप्शन मध्ये, पर्याय क्रमांक ए असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. बघा सुरुवातीला तुमचं ऑब्झर्वेशन तुमचं उत्तर असणार आहे. बघा तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तिसऱ्या ऑप्शन मध्ये बघा याचं उत्तर एकापेक्षा कमी असणार आहे. बाकी ठिकाणी सगळ्यांचं उत्तर एकापेक्षा जास्त येणार आहे, कारण की छेद हा अंशापेक्षा लहान आहे बरोबर. इथेच फक्त अंशापेक्षा मोठा आहे, हे उत्तर येणार नाही बरोबर. आता काय करू आपण, 7/5 आणि 11/9 यांची काय करू आपण लढाई करू. म्हणजेच काय करू, यांच्यामध्ये तिरकस गुणाकार, जो मोठा पूर्णांक येईल तो यांच्यामध्ये जिंकेल. त्याच्यानंतर याची लढाई करू, जो जिंकेल तो असेल सर्वात मोठा पूर्णांक. मग यांच्यामध्ये असेल तिरकस गुणाकार, किती होणार आहे 9 गुणिला 7 63 बरोबर. आणि 11 गुणिला 5 55. कोणता मोठा आला 63, म्हणजे रिस्पेक्टिव्हली कोणता मोठा आला 7/5 बरोबर. नंतर आता कोणाशी लढाई करायची 9/8 बरोबर. यांच्यामध्ये लढाई करू. यांच्यामध्ये परत तिरकस गुणाकार, 8 7 56 बरोबर. आणि 9 5 45. कोणता मोठा आला 56 मोठा आला, म्हणजे 7/5 काय असेल मोठा पूर्णांक, आणि सर्वात मोठा सुद्धा तोच असेल बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक ए असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. इथे आपल्याला घातांक दिलंय बरोबर. मग सुरुवातीला काय ऑब्झर्वेशन करायचं, बघा इथे 4 आहे, इथे 5 आहे बरोबर. इकडे पण 4 आणि 5 ची पॉवर बनवायची बरोबर. मग याला 5च्या पॉवर मध्ये कसं लिहिता येईल तुम्हाला, बघा याला लिहिता येईल 16 गुणिला 5 80 बरोबर. म्हणजे बघा इकडे याला मी जसं तसं राहू देतो बरोबर. याला कसं लिहिता येईल मला 16 गुणिला 5 80 आणि त्याचा काय वर्ग बरोबर. नंतर इकडची टर्म मी जशी तशी राहू देतोय, त्याला काही हात लावत नाही बरोबर. आता मला सांगा हा 16 म्हणजे काय असेल 4 ची दुसरी पॉवर बरोबर. 4 ची दुसरी पॉवर 4 चा वर्ग बरोबर. आणि पॉवरचा पॉवर काय होतो गुणाकार, म्हणजे हा काय होईल 4 ची पॉवर 2 गुणिला 2 किती झाले 4, आणि हा 5 ची पॉवर 2 बरोबर. सारखं झालं बघा, 4 ची पॉवर 4 ची पॉवर कॅन्सल झालं. इकडे 5 ची पॉवर आहे, इकडे पण 5 ची पॉवर, म्हणजे x ची किंमत काय येईल 2 बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला पी आणि क्यू ची काय करायची आहे बेरीज. मग कसं काढणार, बघा अशा टाइपचे एक्झाम्पल फक्त व्हॅल्यू पुट ट्रायल अँड मेथडने सॉल्व्ह करायचे. व्हॅल्यू पुट म्हणजे काय, बघा अशा दोन संख्या घ्या ज्यांचा गुणाकार आपल्याला 170 यायला पाहिजे. मी काय घेतो 17 गुणिला 10 170 झाले बरोबर. आणि बघा दोघांची वजाबाकी 17 मधून 10 गेले, किती येत आहे 7. दोघं कंडिशन माझ्या सॅटिस्फाय झाल्या, म्हणजे पी ची किंमत माझी असेल 17 आणि क्यू ची असेल माझी 10. मग इथे काय म्हणतोय पी प्लस क्यू म्हणजे 17 अधिक 10 काय असेल 27 माझं उत्तर असू शकतं बरोबर. 21 नसणारे, 35 नसणारे, 34 नसणारे, पर्याय क्रमांक 2 असेल आपलं
उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढचं एक्झाम्पल आपल्याला लसावी घेऊन सॉल्व्ह करता येईल. बरोबर. मग कसं सॉल्व्ह करणार बघा. याच्यामध्ये बघा 3च्या पाड्यात 9 येतो आणि 3च्या पाड्यात 27 सुद्धा येतो, म्हणजे याचा लसावी काय असेल 27. बरोबर. मग एकदाच खाली काय करा 27 लिहून टाका. बरोबर लिहिलं. बरोबर. आता या खालच्या नंबरला काय बनवायचं 27. कसं बनवणार, याला गुणीला जर 3 केलं 27 बनेल, मग वर पण 3 गुणावं लागेल. 8 त्रिक किती होतील 24. बरोबर. 8 त्रिक 24 झाला. इथे प्लस आहे. बरोबर. इथे 27 बनवण्यासाठी 9 इकडे पण 9. बरोबर. 17 गुणीला 9 किती होणार आहे 153. बरोबर. मायनस आता इथे तर 27 एक मल्टिप्लाय करायची गरज आहे, 23 तसा. बरोबर. 24 मधून 23 गेल्यानंतर काय उरणार आहे 1. बरोबर. 1 आणि 53 किती होणार आहे 154 भागेला 27 असेल आपलं उत्तर. पर्याय क्रमांक ए असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचं एक्झाम्पल आपल्याला बोर्ड मार्क्सवर विचारलं गेलंय. मग कसं सॉल्व्ह करणार, सुरुवातीला आपल्याला भागाकार करणं कठीण असतं. भागाकाराला गुणाकारामध्ये घेऊन जाऊ. कसं घेऊन जाणार बघा. 3/5 जसाच तसा अधिक 4/5 गुणीला 5/4 जसाच तसा मायनस 6/7 लिहिलं. आता भागाकाराच्या ऐवजी काय लिहायचं गुणाकारामध्ये. बरोबर. गुणाकारामध्ये लिहिताना काय करायचं फक्त इकडचा अपूर्णांक उलटा करायचा. बरोबर. म्हणजेच काही 7/5. बरोबर. आता पहिले काय करायचंय गुणाकार. बोर्ड मार्क्स रूल नुसार गुणाकार करू. बघा हा 7 गेला, हा 7 गेला. बरोबर. बघा हा 5 गेला, हा 5 गेला, हा 4 गेला, हा 4 गेला. म्हणजेच काय उरलंय आता 3/5 अधिक 1 मायनस हे किती होणार आहे 6/5. बरोबर. बघा या प्रत्येकाचा लसावी काय घेऊ आपण 5. एकदाच इथे 5 लिहून टाकू. इथे 5 बनवण्याची गरज नाही. इथे 3. बघा इथे 5 बनवण्यासाठी खाली काय असतो 1. इथे 5 बनवण्यासाठी 5 ने गुणाकार करावा लागेल. इकडे पण 5 ने, म्हणजे हा 5 आणि हा मायनस 6 किती होणार आहे 5 आणि 3 8. 8 मधून 6 गेल्यानंतर किती येणार आहे 2/5 असेल आपलं उत्तर. पर्याय क्रमांक ए असेल आपलं आन्सर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 2 अधिक 4 अधिक 6 अप टू 70 पर्यंतची बेरीज विचारली. मग कसं सॉल्व्ह करणार, याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे का नाही, आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो बघा. 1 पासून 2 अप टू n पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरजेचा काय फॉर्म्युला n+1 भागीला 2 असा फॉर्म्युला आहे. पण इथे हा 1 पासून स्टार्ट झाली का नाही, 1 पासून स्टार्ट होईल तेव्हाच हा फॉर्म्युला लागेल. मग काय करणार बघा. याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 2 आहे. आपण 2 कॉमन घेऊ, बाहेर घेऊ. बरोबर. बाहेर गेल्यानंतर पहिले इथे काय उरणार आहे मग इथे उरेल बघा 1 उरेल अधिक इथे बघा 2 बाहेर घेतल्यानंतर 2 गुणिला 2 4 म्हणजे 2 उरेल, इथे 3 उरेल. असं करत करत शेवटचा नंबर काय असेल आपला 35. बरोबर. म्हणजे आता 1 ते 35 पर्यंत संख्यांची बेरीज आपल्याला काढता येईल. मग कसं काढणार बघा. इथे 2 आहे लिहिला. बरोबर. आता यांची किंमत किती झाली आपली 35. कसं काढणार मग 35. बरोबर. 35 अधिक 1 काय येणार आहे 36 आणि भागीला 2. मग मला सांगा हा 2 गेला, हा 2 गेला, म्हणजे काय उरलं आता 35 गुणिला 36. बरोबर. 35 गुणिला 36 करू. कसं करणार बघा. 35 गुणिला 6 केल्यानंतर किती होणार आहे 210 0 आच्या जाईल तुमचे 21. 35 गुणिला 3 किती होणार आहे 105 आणि त्याच्यामध्ये 21 मिळवा 6 आणि 12 म्हणजे 1260 असेल तुमचं उत्तर. पर्याय क्रमांक सी असेल आपलं आन्सर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचं एक्झाम्पल बोर्ड मार्क्सवर विचारलं गेलंय. मग कसं सॉल्व्ह करणार, सुरुवातीला बघा जर असा प्रश्न दिला असेल तर हा मधला ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. ब्रॅकेट मध्ये पण काय करावं लागेल पहिले भागाकार करावा लागेल. म्हणजेच काय होईल बघा. या दोघांचा भागाकार करावा लागेल. किती येणार आहे 8 48 भागीला 6 म्हणजे 8 × 48. बरोबर. अधिक 6 जसाच तसा. बरोबर. गुणीला 42 भागीला 7 किती येणार आहे 6. बरोबर. नंतर काय गुणाकार, हा गुणाकार लिहायचा. नंतर 8 भागीला 4 किती येणार आहे 2. बरोबर. नंतर आता काय करायचं आपल्याला अगोदर गुणाकार करायचा आहे. बरोबर. म्हणजेच काय येईल आता गुणाकार केल्यानंतर बघा 6 6 36 36 दुने 72 72 आणि 8 80 म्हणजेच काय उरलंय 20 भागीला 80. बरोबर. म्हणजेच काय 20 भागीला 80 काय उत्तर येणार आहे बघा. हा 0 गेला, हा 0 गेला. बरोबर. 1/4 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला बघा 3 स्टार दिले गुणीला 2 स्टार इक्वल टू 48 84 दिलेलं आहे. तर आपल्याला या स्टारची किंमत काढायची. मग कसं सॉल्व्ह करणार बघा. इथे प्रामुख्याने सुरुवातीला पहिले ऑब्झर्वेशन करा. बघा इथे जर तुम्ही स्टारची किंमत जर 4 ठेवली, बघा इथे 4 ठेवली. बरोबर. इकडे पण काय ठेवावं लागेल 4. आता 4 गुणीला 4 करा किती येणार आहे 16. बरोबर. म्हणजे शेवटचा आकडा काय आहे 6. पण इथे तर 4 आहे, मग 4 ठेवून चालेल का. पर्याय क्रमांक 4 1 आपला चालणार नाही.
तसंच बघा 5चं बघा इथे जर तुम्ही 5 ठेवला तर इथे 5 येईल, इथे 5 येईल, म्हणजेच 5 गुणिला 5 किती झाले 25. शेवटी किती आहे 4. चालेल का? मग येणार नाही. पर्याय क्रमांक 5 सुद्धा येणार नाही. मग उरलं काय आता 2 आणि 8. बरोबर, 2 आणि 8 ला येतं बघा 2 गुणिला 2 4, शेवटचा आकडा 4 येतो. 8 गुणिला 8 64, शेवटचा आकडा 4 येतो. मग मी काय करणार, सुरुवातीला ट्रायल आणि एरर म्हणजे 2 ठेवून देणार. बघा 2 हे म्हणजे काय असेल 222. बरोबर, इथे 2 2 आणि गुणिला 22 करा. हा गुणाकार 22 दुणे 44, हातच्याला जातील तुमचे 4. बरोबर, 22 दुणे 44, 44 4 किती होणार आहे 48. परत हातच्या जातील 4, नंतर 22 दुणे 44 आणि 4 48 आलं. म्हणजेच काय पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. सिंपल, याला चेक करण्याची सुद्धा गरज नाही. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला x ची किंमत काढायची. मग कसं काढणार बघा. त्या अगोदर मला सांगा पॉइंट म्हणजे काय असतं. 10 ची पॉवर मायनस म्हणजे काय असेल पॉइंट. बरोबर, आता बघा इथे कसं लिहिता येईल आपल्याला. पॉइंट मोजा, पॉइंट नंतरचे नंबर मोजा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बरोबर, म्हणजे याला कसं लिहिता येईल 42 गुणिला 10 ची पॉवर -8 पॉइंट मध्ये येतं. बरोबर, पण आता आपल्याला इथे 4.2 दिले, मग याला 4.2 बनवू. बरोबर, म्हणजे 1 पॉइंट याच्यामधला इकडे येईल, म्हणजे 1 पॉइंट कमी झाला म्हणजे काय 10⁻⁷. बरोबर, मग या x ची किंमत काय आली तुमची -7. पर्याय क्रमांक सी असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 2 पॉइंटचा गुणाकार दिलाय. मग कसं सॉल्व्ह करणार. अगोदर बघा इथे पॉइंट नंतर किती नंबर आहे मोजा 1 2 3 4 आणि 5. बरोबर, 5 नंबर आहे. मग याला कसं लिहिता येईल 12 गुणिला 10⁻⁵. बरोबर, इथे गुणिला आहे गुणिला. इथे बघा पॉइंट नंतर किती नंबर 1 2 3 आणि 4, म्हणजे याला कसं लिहिता येईल 5 गुणिला 10⁻⁴. बरोबर, मग आता काय असेल बघा या दोघांचा गुणाकार होईल. 5 गुणिला 12 किती झाले 60 गुणिला. आता बघा बेस सेम असेल आणि गुणाकार असेल, पॉवरची काय होते बेरीज, म्हणजे -5 आणि -4 किती होणार आहे 10⁻⁹. बरोबर, पण बघा आता इथे काय इथे 60 आहे आणि इथे 10⁻⁹ आहे. बरोबर, पण बघा आता हे ऑप्शन मध्ये आहे का नाही. मग कसं करणार बघा, याला 6 ला कसं लिहिता येईल 6 गुणिला 10 ची पॉवर 1 आणि 10⁻⁹. बरोबर, बघा आता परत बेस सारखा आला, पॉवरची काय होईल ऍडिशन, म्हणजेच काय 6 गुणिला बघा आता हा 10⁻, आता बघा 1 -9. बरोबर, 1 -9 म्हणजेच किती होणार आहे 6 गुणिला 10⁻⁸. कोणत्या ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक डी असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया आजच्या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. आपल्याला काय विचारलं, या स्टारची किंमत आपल्याला काढायची. बरोबर, मग कसं काढणार बघा. सुरुवातीला बघा इथे काय दिलंय, इकडे ह्या 3 संख्यांची बेरीज इक्वल टू ही संख्या आहे. बरोबर, म्हणजेच काय या 3 संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर शेवटचा आकडा काय आला पाहिजे 1 यायला पाहिजे. बरोबर, मग इकडच्या पण शेवटच्या आकड्यांची बेरीज करू. बघा इथे शेवटचा आकडा 2 आहे, इथे 4 आहे, यांची बेरीज किती आली 6. बरोबर, अधिक स्टार. बरोबर, याच्यामध्ये किती मिळवा म्हणजे शेवटचा आकडा तुमचा 1 येईल. बरोबर, याच्यामध्ये आपल्याला फक्त 5च टाकावं लागतील तेव्हाच 11 येणार आहे आणि शेवटचा आकडा 1 येईल. मग आता 5 असेल आपलं उत्तर. मग हे येणार नाही, हे येणार नाही. बरोबर, अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं असतं. सिंपल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट नवीन टॉपिक सोबत. जय हिंद.